आज घुग्गुस इथे एक खूप अशी दुर्दैवी घटना झालेली आहे। इथे पाच जे आमचे इंदिरानगरचे जे पाच मुलं आहे, जे त्यांच्या वय 18-19 वर्षाचे असणार, ते इथे वयासाठी आले आणि त्यांचे दुर्दैवाने तिथे डुबले। आणि काल रात्री जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा संजू भैया इथे होते। त्यांनी सगळ्यांना सामूहिक पुढाकार घेतला। त्याच्यानंतर मी स्वतः, आम्ही तहसीलदार साहेबांसोबत आम्ही सगळे तिथे उपस्थित होतो। तिथे काल रात्री अंधार असल्यामुळे आणि ती व्यवस्था बरोबर नव्हती, त्याच्यामुळे काल ते रेस्क्यू झालेला नाही। पण आज सकाळपासून रेस्क्यू केला आणि त्याच्यामध्ये 3 लोक मिळाले। आणि जे 3 मुलं मिळाले, आता बघितलं तर ते आपल्या घरचे एकटेच मुलं आहे। चार घर असे आहेत ज्याच्या एकटेच मुलं आहे। आणि बाकी जे आहे इतकी मोठी दुर्दैवी घटना आहे की आपण त्यांना सांत्वना देऊ शकतो, पण त्यांचं दुःख आम्ही समजू शकणार नाही। पण त्यांना आता जे काही आम्ही त्यांच्यासोबत राहून आमची सगळी टीम, त्यांची जे आम्ही त्यांना सहानुभूती देऊ शकणार, जे काही करू शकणार। आणि वारंवार किशोरभाऊ जोरगेवार, जे आपले इथले लोकप्रिय आमदार आहे किशोरभाऊ जोरगेवार, ते कंटिन्युअसली आम्हाला सगळ्यांना फोन करून, मला संजीव भैयाला, संतोष भैयाला, निरीक्षण भैयाला, सुनील भैया, सगळ्यांना कंटिन्यू फोन करून ते विचारत आहे की काय चालू आहे, कसं चालू आहे। कारण ते काही कारणास्तव काल रात्रीच ते मुंबईला निघाले, त्याच्यामुळे ते आज इथे येऊ शकले नाही। पण ते कंटिन्यू आम्हाला फोन लावून वारंवार सगळं इथलं काय काय होत आहे सगळं आम्हाला 106 दिशा करताना विचारत आहे। आम्हाला ते जे काही होऊ शकते, आम्ही या सगळ्या पाचही परिवारासोबत आहे। आणि खूप मोठी दुर्घटना आहे, त्याच्याबद्दल आम्ही काही जास्त बोलू शकत नाही, पण आम्ही त्याच्यासोबत आहे। मैं संजय तिवारी। कल हमारे घुग्गुस में इंदिरा नगर प्रभाग नंबर 7 में कल 5 बच्चे 1 बजे घर से निकले खेलने के लिए, और जब 6 बजे तक वो घर पे नहीं आए तो उनके घर वाले परेशान होके इंक्वायरी चालू किए। बच्चे फोन नहीं उठा रहे थे। फिर 8 साढ़े 8 बजे मेरे को फोन आया तो उनके घर गया, और घर जाने के बाद में ऐसा पता चला, फिर पुलिस स्टेशन जाके पूरी टीम को लेके मैं नदी के स्पॉट पे माता देवी और चांदूर का जो घाट था वहां पे पहुंचा। तुरंत मैंने हमारे लोकप्रिय विधायक किशोर भाऊ जोरगेवार को और हंसराज भैया से संपर्क करके, तुरंत कलेक्टर से संपर्क करके, मेसराम साहब एसडीओ से संपर्क करके, और तहसीलदार का फोन आया उसी समय पवार साहब स्वयं घटनास्थल पर आए और पूरा मुआवजा लिया रेस्क्यू टीम के साथ में। लेकिन हम रात में रेस्क्यू नहीं कर सकते थे, इसलिए रेस्क्यू सुबह 5:30 बजे घुग्गुस पुलिस स्टेशन में आई और 6 बजे से हमने रेस्क्यू चालू किया।